दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। आंतरराष्ट्रीय असलेली फेडेक्स कुरिअर कंपनी भारतात प्रसिद्ध असल्यानं या कुरिअरवर अनेक नागरिकांचा विश्वास असल्यानं फेडेक्स कंपनीचं नाव घेऊन तोतया इसमानं नाशिकमध्ये एका व्यक्तीला फोन केला। तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे असं घाबरून तुमचा नंबर मी नार्कोटिक्स कंट्रोलकडे नंबर दिलेला आहे। एका बनावट नार्कोटिक्सकडून फोन आला, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल असं सांगून सदर व्यक्तीकडून 10 लाख रुपयाची उकळ करण्यात आली। सदर व्यक्तीच्या लक्षात आलं आपली फसवणूक झाली, त्यांनी सायबर क्राईम इथं तक्रार प्राप्त केली। सदर घटनेसंदर्भात सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रिया शेख यांनी अधिक माहिती दिली। सर, काय प्रकार होता? एका पार्सल आलं आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं ड्रग्स आहे, नेमकं काय प्रकारने? सध्या या प्रकारचे गुन्ह्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे। सदर प्रकारच्या गुन्ह्यामध्ये फेडेक्स कंपनीच्या कडून एजन्सीमधनं बोलतोय असं करून एकाचा फोन येतो आणि तो फिर्यादीला सांगितलं की मी फेडेक्स कंपनीमधून बोलतोय, आपण जे पार्सल पाठवलंय त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडलेले आणि ते मुंबई क्राईम ब्रँचने ते नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने ते पकडलेले आहेत आणि मग मी तुमचा कॉल त्यांच्याकडे फॉरवर्ड करतो। तर त्यांनी तसं कॉल फॉरवर्ड करून ते एका मुंबई म्हणजे नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून बोलतोय असं बतावणी करणाऱ्या इस्माने त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्हाला वाचण्यासाठी असं पैसे द्यावे लागतील अशी बतावणी करून त्यांच्याकडून ते पैसे मागून घेतलेले आहे। 10 लाख रुपये त्या अकाउंट जे सांगितलं त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले फिर्यादीने। बरं सर, ज्यांनी फोन केले बनावट म्हणून त्यांना काही ताब्यात घेण्यात आले? नाही, ते फोन आहेत त्यांची पण माहिती घेणं चालू आहे। त्याचे फोनचे आपण CDR पण मागवले, SDR सगळे मागवलेले आहे आणि जे आहेत ते त्यांची आपण सगळ्याची माहिती घेतो। सदर जी कोरिअरची कंपनी ती आहे का? फेडेक्स कंपनी आहेच ना, त्या फेडेक्स कंपनीच्या नावाने कॉल येतो। ती फेडेक्स कंपनी म्हणजे आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनी आहे आणि त्या नावानेच असे कॉल येत असतात आणि लोकांची फसवणूक होत असते। सध्या या प्रकारचे बरेचसे गुन्हे वाढलेले आहेत पूर्ण देशभरात किंवा आपण स्पेसिफिकली महाराष्ट्राचे बोलू त्याच्यामध्ये भरपूर गुन्ह्याचे प्रमाण वाढले। यामध्ये एक तर फेडेक्स कंपनीमधून बोलतोय, तुमच्या जे तुम्ही कुरिअर पाठवलंय, पार्सल पाठवलंय त्यामध्ये ड्रग्ज सापडले, सिम कार्ड सापडले, पासपोर्ट सापडले असे सांगून त्यांना तुमच्यावर मोठा गुन्हा दाखल होईल त्या वाचण्यासाठी त्या पोलिसांच्या नावाखाली सदर कॉल पोलिसांना ट्रान्सफर करून पैसे काढले जातात। त्याचप्रमाणे तुम्ही मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय, तुम्हाला मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये तुमचं नाव आलंय, स्पेसिफिकली नरेश गोयल अशा प्रकारचे त्या इसमावर तुमचं नाव आलंय आणि आता आम्ही तुम्हाला अटक करू आणि अशी कारवाई करू। त्यांना स्काईप डाउनलोड करायला सांगितलं जाते, समोरासमोर पोलीस असल्याचं दाखवलं जातं आणि त्यांना त्या नावाखाली बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं जातं। दुसरा अजून एक प्रकार आहे की तुमचं जे सिम कार्ड आहे त्या सिम कार्डवर जे बँक अकाउंट उघडण्यात आलंय, एक त्या सिम कार्डच्या आधारे तुमच्या नावाने सिम कार्ड असे आहे, त्याच्या नावाने बँक अकाउंट उघडलंय, त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे, तर तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय असं सांगून देखील पैसे मागितले जातात। त्याचप्रमाणे दुसरा एक ईमेल येतो किंवा फोन येतो का तुम्ही चाइल्ड पोर्नोग्राफी बघितलेली आहे त्यामुळे तुमचा तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या नावाखाली मग त्याला सेटलमेंट करण्याच्या हिशोबाने पोलीस असल्याचं दाखवून दिल्ली पोलीस, मध्य प्रदेश पोलीस, CBI काही सरकारी ज्या आपल्या तपास एजन्सी आहेत त्यांचं नाव घेऊन आणि मी DCP बोलतोय, मी अमुक बोलतोय असे कोणत्याही अधिकाऱ्याचं नाव घेऊन ते पैसे काढले जातात। आणि त्याचप्रमाणे बरेचसे असे प्रकार आता निदर्शनास आलेले। नागरिकांना एक आव्हान आहे की अशा प्रकारे कोणतीही पोलीस एजन्सी किंवा तपास एजन्सी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायला सांगत नाही किंवा तुम्हाला फोन करत नाही, तर त्यामुळे काही असा प्रकार असल्यास घाबरून न जाता आपण पोलिसांशी संपर्क साधावा। सायबर पोलिसांना कधी आपण आलं तरी आपलं स्वागत आहे, तरी नाहीतर आपण आपल्या 112 नंबरवर फोन करू शकता किंवा कोणत्याही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन आपण त्याची मदत घेऊ शकता। पण तुम्ही एक साफ प्रकारे सांगतो नागरिकांना की पोलिसांच्या द्वारे किंवा कोणत्याही जी तपास यंत्रणा आहे, CBI असेल, नार्कोटिक कंट्रोल ब्युरो असेल, ED असेल, असं कोणताही फोन करत नाही आणि तुम्हाला हे करत नाही, हे सर्व निव्वळ फसवणूक आहे। याच्यामध्ये कोणीही फसू नये हे मी आपल्याला जाहीर आवाहन करतो आणि काय असेल तरी आपण कधीही सायबर पोलिसांशी किंवा कोणत्याही पोलिसांशी संपर्क साधू शकता। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।